सोन्याची अंडी खाऊन झाली, आता कोंबडीच कापायला निघाले. आमच्याकडे विकासाचा तर त्यांच्याकडे खुर्चीचा एजेंडा. ही युती मराठी माणसाची नव्हे तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. मग मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली? सत्तेसाठीच केली ना, खुर्ची उभवायलाच केली ना. मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर युती केली असती का एकनाथ शिंदेनी? दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यांनी असंही म्हटलंय की आमची डेव्हलपमेंटची युती आहे आणि त्यांची सेटलमेंटची युती. कसली डेव्हलपमेंट केली? मला एक त्या प्रश्नाचं तो उत्तर द्या. 2 पूल आणि 1 रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे? खरोखर जनता खुश आहे का? मला असं वाटतं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते, तो विकास असतो. इथे जनता कुठे खुश आहे? लोकांना नोकऱ्या नाही. एक अटल सेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत. रोज तर काय उठून मी रोज अटल सेतू वरनं नाही ना जाणार आहे. जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची काय अवस्था आहे? जागोजागी कचरा पडलेला आहे. कचऱ्यामध्ये 2-2 हजार कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत. याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना. शेवट तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत, भारतीय जनता पक्ष विसरली का? त्यांनी असंही म्हटलंय की गेली 25 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये होती आणि गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत. पहारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते. ते पहारेकरी का झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते? एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं. आशिष शेलारांनी देखील काल टीका केली. ते म्हणते ती कालची पत्रकार परिषद होती शॉकिंग होती. आवडली की नाही आवडली? सेन्सॉर झाले नाही म्हणतात. त्याचं शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही, त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत. राज ठाकरे यांनी काल म्हटलं होतं की पोरं चोरणारी टोळी सध्या कार्यरत झाली. त्याच्यावर एकनाथ शिंदे असं म्हणतायत की जे स्वतःची पोरं सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय जर सांभाळणार? सत्तेतलेच लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं?